जो कागदावर येऊन अर्धशतकापेक्षा जास्त काळ लोटलाय, पण प्रत्यक्षात मात्र अजून जागेवरून हललेला नाही. हो, तुम्ही आकडा बरोबर ऐकलात. तब्बल 56 वर्ष. भारताच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशांना जोडणारी एक रेल्वे लाईन गेल्या 56 वर्षांपासून फक्त सरकारी फाईल्समध्येच धावतेय. हा केवळ एक आकडा नाहीये, तर ही कहाणी आहे वाया गेलेल्या संधींची आणि अपूर्ण राहिलेल्या वचनांची. त्यामुळे साहजिकच प्रश्न उभा राहतो की ज्या प्रकल्पाचे फायदे इतके स्पष्ट आहेत, तो फक्त 114 किलोमीटरचा मार्ग इतकी वर्ष का रखडलाय? चला यामागची कारणं शोधून काढूया. या प्रकल्पाचं महत्त्व किती प्रचंड आहे हे या एका तुलनेवरून लगेच स्पष्ट होतं. सध्या बघा, बेळगावहून कोकणात जायचं असेल तर लोंढा मडगाव मार्गाने एक मोठा वळसा घालून जावं लागतं. पण हा नवीन प्रस्तावित मार्ग थेट असल्यामुळे तब्बल 165 किलोमीटरचं अंतर कमी होईल. याचा सरळ अर्थ आहे वेळ आणि इंधन या दोन्हीची प्रचंड मोठी बचत. बरं, तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण 5 टप्प्यांमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहोत. आधी पाहू की या प्रकल्पाचं वचन काय होतं, मग त्याच्या रखडलेल्या प्रवासाचा आढावा घेऊ, त्यानंतर त्यामागचे मुख्य अडथळे समजून घेऊ, या दिरंगाईची खरी किंमत काय आहे ते तपासू, आणि शेवटी या प्रकल्पाचं भविष्य काय आहे यावर एक नजर टाकू. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या प्रकल्पाचं वचन काय होतं आणि त्याचं महत्त्व नेमकं किती मोठं आहे हे समजून घेऊया. हा आहे बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग. साधारण 114.6 किलोमीटरचा एक प्रस्तावित मार्ग, जो कर्नाटकातील बेळगावला थेट महाराष्ट्रातील सावंतवाडीशी जोडणार आहे. पण हा फक्त 2 शहरांना जोडणारा मार्ग नाहीये, तर देशाच्या 2 महत्त्वाच्या रेल्वे नेटवर्क्समधले म्हणजे कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेमधील एक मोठी दरी भरून काढणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आणि या मार्गाचे फायदे फक्त अंतर कमी करण्यापुरते मर्यादित नाहीत. यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळेल. विचार करा, कोकणातील ताजी फळं आणि मासळी काही तासात बेळगावच्या बाजारपेठेत पोचेल. कोकणच्या पर्यटनासाठी एक नवीन दार उघडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्सूनमध्ये दरडी कोसळल्यामुळे जेव्हा मुख्य मार्ग बंद होतात, तेव्हा हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरू शकतो. इतके सगळे फायदे असूनही हा प्रकल्प का थांबला आहे, याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला याच्या इतिहासात डोकावून पाहावं लागेल. हा प्रवास प्रगतीच्या आणि त्यानंतरच्या निष्क्रियतेच्या चक्रात नेमका कसा अडकला हे पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या प्रकल्पाची गोष्ट सुरू होते थेट 1970 मध्ये, जेव्हा याचं पहिलं सर्वेक्षण झालं. त्यानंतर मात्र अनेक दशकं अक्षरशः शांतता होती. मग 2018 मध्ये दुसऱ्या सर्वेक्षणाचा सकारात्मक अहवाल आला आणि आशेचा एक नवा किरण दिसला. पण त्यानंतर कोरोना महामारी आली आणि राजकीय पाठपुरावाही कमी झाला. त्यामुळे प्रकल्पाला मिळालेली गती पुन्हा एकदा थांबली. आणि आज 56 वर्षांनंतरही हा प्रकल्प केवळ मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहे. हे एक वाक्य आहे ना, ते या प्रकल्पाची संपूर्ण शोकांतिका सांगून जातं. एक असा प्रकल्प जो प्रत्यक्षात येण्याऐवजी केवळ कागदावरच जिवंत राहिला आहे, दशकानुदशके. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या दशकांच्या प्रदीर्घ दिरंगाईमागे नेमकी कोणती कारणं आहेत, ही कोंडी नेमकी कशामुळे झाली आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा प्रकल्प एका क्लासिक कोंडीमध्ये अडकलाय. ही एक अशी स्थिती आहे जिथे अनेक समस्या एकत्र आल्यामुळं कोणतीच हालचाल होत नाही. गाडी जशी सगळ्या बाजूने ट्रॅफिकमध्ये अडकते ना, तशीच काहीशी अवस्था या प्रकल्पाची झाली आहे. ही कोंडी 1-2 नाही, तर आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय आव्हानांच्या 3 पदरी जाळ्याने विणलेली आहे. चला, यातला प्रत्येक अडथळा आता जरा सविस्तरपणे पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा आहे पैसा. 2018च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी 1805 कोटी रुपये लागणार होते. आता ही रक्कमही वाढली असेल. इतक्या मोठ्या रकमेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून निधी मिळवणं ही एक मोठी प्रक्रिया असते आणि दुर्दैवाने या प्रकल्पाला तो निधी अजूनही मंजूर झालेला नाही. दुसरा अडथळा आहे प्रशासकीय गुंतागुंत. हा मार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमधून जातो. याचा अर्थ भूसंपादन आणि इतर परवानग्यांसाठी दोन्ही सरकारांमध्ये अगदी अचूक समन्वय हवा. आणि तिसरा पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. स्थानिक पातळीवर नेते आवाज उठवतात, पण राष्ट्रीय स्तरावर जो सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हायला हवा त्याची कमतरता स्पष्टपणे दिसते. आता या सगळ्या धोरणात्मक विश्लेषणाला आपण जमिनीवरच्या वास्तवाशी जोडूया. कारण या विलंबाचे परिणाम केवळ फाईलमध्ये नाही,
तर या प्रदेशातल्या लोकांच्या जीवनावर थेटपणे होत आहेत. तर ह्या 56 वर्षांच्या विलंबाची खरी किंमत काय आहे? ही किंमत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गमावलेल्या आर्थिक संधी. ही किंमत आहे कोकणच्या पर्यटन क्षेत्राची खुंटलेली वाढ. याचाच अर्थ आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विकासाची जी प्रचंड मोठी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरतच नाही आहोत. आता आपण या विश्लेषणाचा समारोपाकडे आलो आहोत. या 56 वर्षांच्या प्रवासाचा सारांश घेऊन आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर मग या प्रकल्पाची आत्तापर्यंतची कहाणी आपण या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी होती एका भव्य दूरदृष्टीची. दुसरी पायरी ठरली दशकांच्या विलंबाची. तिसऱ्या पायरीवर हा प्रकल्प आर्थिक आणि प्रशासकीय अडथळ्यांच्या भिंतीला धडकला. आणि चौथी पायरी म्हणजे प्रादेशिक विकासाची एक मोठी संधी गमावण्याची. ही खरंच एक दुःखद कहाणी आहे. बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्गाची कहाणी ही केवळ एका प्रकल्पाची नाही, तर ती भारतातल्या पायाभूत सुविधांसमोरील मोठ्या आव्हानांचे एक प्रतीक आहे. आणि म्हणूनच शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की 2 राज्यांचं भवितव्य बदलण्याची क्षमता असलेल्या या मार्गावर रूळ कधी टाकले जाणार? ही 56 वर्षांची प्रतीक्षा आता तरी संपणार, की यासाठी आणखी एका पिढीला वाट पाहावी लागेल?